काल ज्यांनी होते त्यांनी तर सांगू शकतात. ज्यांनी नाही त्यांनी ठीक आहे. ज्यांनी होते त्यांनी सांगू शकतात. काय भाग चालू होता? मर्दन चिकित्सा असेल. ठीक आहे. मर्दन चिकित्सा आणि शेवट कुठं झालेला होता आपला मर्दन चिकित्सेमध्ये? आठवतंय काही? नसेल तरी ठीक आहे. मर्दन चिकित्सा सांगितला तेवढं तरी पुरेसं आहे, भरपूर आहे. म्हणजे विषय काय आहे, हे तरी माहीत असणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, बघूया पुढे. बघा, मर्दन चिकित्सेमध्ये आपण सुरुवातीला हिस्ट्री बघितली. मर्दन चिकित्सेचा इतिहास बघितला. वेगवेगळ्या देशामध्ये ती कधी उदयास आली किंवा कोणत्या देशाकडून कोणत्या देशाकडे गेली, हे सर्व आपण कालच्या तासामध्ये बघितलेलं होतं. त्याच्यानंतर मर्दन चिकित्सेची पद्धत किंवा मर्दन चिकित्सेची व्याख्या ही सुद्धा बघितलेली होती. रगडणे, चोपटणे अशा वेगवेगळ्या स्वरूपातून मर्दन चिकित्सेचं थोडक्यात असं स्वरूप किंवा व्याख्या त्याची बघितलेली होती. त्याच्यानंतर आपल्याला एक सूत्र बघायचं होतं मर्दन चिकित्सेविषयी. तर ते सूत्र काय आहे, ते आपण आज बघूया. ठीक आहे. बघा, सुरुवातीचं सूत्र अभ्यंगमाचरे नित्य सजराश्रमवातः दृष्टिप्रसादपुष्टयो स्वप्नसुत्व त्वदृढाकृतक अशा स्वरूपाचं एक सूत्र आहे आणि हे अष्टांग हृदयामधील सूत्र आहे. आता अष्टांग हृदय आपल्याला बरेच वेळेस पुढे आपल्याला पाहण्यात येणार आहे किंवा ऐकण्यात येणार आहे. तर हे अष्टांग हृदय काय आहे? तर एक ग्रंथ आहे. आयुर्वेदाचा एक ग्रंथ आहे. जसे की चरक संहिता, शुश्रुत संहिता असे वेगवेगळे आयुर्वेदा संदर्भात ग्रंथ आहेत. त्याचप्रमाणे अष्टांग हृदय सुद्धा एक वाग्भट्ट चरित म्हणजे वाग्भट्ट कोण होते? तर महर्षी चरकांचे ते शिष्य होते आणि असं वाग्भट्ट चरित हे अष्टांग हृदयामधील काही सूत्र आपल्याला तिथं पुढे बघायचे आहेत. ठीक आहे. हे सूत्र सुद्धा अष्टांग हृदयामधील आहे आणि काय म्हटलंय बघा, अभ्यंगाविषयी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. तर रोज अंगास तेलाचा अभ्यंग करावा. रोज म्हटलेला आहे बघा. त्यासोबत तो वार्धक्य, श्रम, वात यांचा नाश करतो, दृष्टी स्वच्छ करतो, पुष्टी देतो, आयुष्य वाढवतो, निद्रा देतो, त्वचा सुकुमार करतो व शरीर दृढ करतो. हे पूर्ण वाक्य बघितलं आपण. आता त्याच्यातील एक-एक गोष्टी काय आहेत बघूयात. तर मालिशमुळं किंवा अभ्यंगामुळं आता काल कोणी जर नसेल, तर त्यांनी बघा लक्षात ठेवा, मालिश म्हणजे किंवा मर्दन म्हणजे काय? ती कोरडीही करता येते, कोरड्या स्वरूपात आहे अशीही करता येते किंवा ज्याच्यामध्ये तेलाचा किंवा एखाद्या पावडर सारखा म्हणजे उटण्याचा किंवा अ, आयुर्वेदिक एखादं चूर्ण म्हणा, असं तिला समजूयात. त्याला थोडक्यात आपण पावडर असं जरी म्हटलं तरी चालतं. त्याचा वापरही करून आपल्याला अभ्यंग करता येतं आणि ज्या मालिशमध्ये तेलाचा वापर करून घर्षण करून चिकित्सा दिली जाते, त्याला अभ्यंग असं म्हणायचं आहे. आणि त्याच्या बाबतीत आपण आता सध्या पाहत आहोत. मग बघा आणखीन काय म्हणले पुढे. तर सुरुवातीला काय म्हटलेलं आहे, वार्धक्य म्हणजे काय हो? वयस्करपणा किंवा यालाच आपण अ, या चिकित्सेला अँटी एजिंग असं सुद्धा म्हणूया. म्हणजे आपल्या आयुष्य जसं-जसं आपण पुढं आयुष्य जाईल आपलं, तसं-तसं आयुष्य आपलं वाढत जातं. परंतु एखादी व्यक्ती जर बघितलं, तर आपण काय म्हणतो 40 वयाची जरी असली, तरी 20 वयासारखी वाटते. म्हणजे त्याच्यामध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टीज आहेत असं आपण म्हणू किंवा अँटी एजिंग काहीतरी आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं हा 20-40 वर्षाचा असून सुद्धा 20 वर्षासारखा भासतोय. म्हणजेच मालिशमुळं काय होतं, की वार्धक्याला पुढं ढकललं जातं. वार्धक्याला पुढं ढकललं जातं. मग वार्धक्याची लक्षणं वेगवेगळी आहेत. आता समजा उच्च रक्तदाब होणं, दमा लागणं, धाप लागणं, गुडघे दुखणं, कंबर दुखणं, पाठ दुखणं, मणक्याचे विकार
मणक्याचे विकार हे ते किंवा गुडघेदुखीचे विकार हे कोणत्या वयामध्ये असतात हो? सांगता येईल? गुडघे लहान मुलांचे दुखतात का? छोट्या मुलांचे दुखतात नाही का? सर. पहिलीला 40 नाही. नंतर. हां. 20-22 वर्षाच्या व्यक्तींचे दुखतात का? नाही. तर जवळपास 40च्या नंतर असं आपण त्याला म्हणूयात. थोडक्यात 40च्या नंतर दुखलं तर ते काय हरकत नाही. ठीक आहे, थोडंफार आयुष्य संपलेलं आहे. तरी पण 50 झालेली नाही. परंतु पूर्वीच्या काळातील लोकांना 50 जरी झाली, तरी 60 पासून पुढे 60, 70, 80, 90 अशा वयामध्ये गुडघे दुखायला लागायचे. परंतु अलीकडे काय झाले, की गुडघेदुखीचं प्रमाण लवकर व्हायला लागले. म्हणजे कमी वयातच. मग बघा, वाकून चालणे, गुडघे दुखणे. आता आपल्या या तरुण वयामध्ये सुद्धा मणक्याचे विकार काही जणाला आढळतात बघा. तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, नातेवाईकामध्ये किंवा आणखीन कुठं आपल्याला बरेच ठिकाणी असं पाहता येतं, की मणक्याच्या संबंधित विकार आहेत. हे सुद्धा विकार 60 नंतर व्हावेत किंवा 50 नंतर व्हावेत. परंतु याच वयात होत आहेत, 20च्या वयात, 30च्या वयात, 35च्या वयात हे जर होत आहेत, म्हणजे ही लक्षणं कशी आहेत? वार्धक्याची लक्षणं आहेत. आता उच्च रक्तदाब आहे, वार्धक्यामध्ये झाला ठीक आहे. पण ही सर्व लक्षणं कशाची आहेत? वार्धक्याची आहेत. पण ती जर 30-35च्या वयात दिसत असतील, तर आपण काय म्हणूयात त्याला? वार्धक्याची लक्षणं लवकर दिसत आहेत. वृद्ध झालास काय? किंवा आजकालच्या काळामध्ये बघा केस पांढरे होणं. आता केस पांढरे होण्याचं प्रमाण किंवा याचा कालावधी कधी असायचा? तर अतिशय वयस्कर लोकांमध्ये, 60 वर्षाच्या व्यक्तीमध्ये, 70 वर्षाच्या व्यक्तीमध्ये ही लक्षणं दिसायची. परंतु आता 5वीच्या मुलाचे सुद्धा केस पांढरे दिसायला लागले. 10वीच्या किंवा केस पांढरे होण्याचा कालावधी बदलला की काय? असं आपण तिथं म्हणूयात. म्हणजेच हे केस पांढरं होणं, हे सुद्धा कशाचं लक्षण आहे? वार्धक्याचं लक्षण आहे. अशी वेगवेगळी लक्षणं आता वार्धक्य म्हणजे म्हातारं झाल्यासच वार्धक्य असं म्हणावं नाही. तर वार्धक्याची लक्षणं तरुण वयात दिसणं, म्हणजेच आपण एखाद्या वेळेस म्हणतो बघा, एखादा तरुण व्यक्ती आहे, पण तो अ, ओझं उचलण्याची कामं किंवा कष्टाची कामं व्यवस्थित करू शकत नाही किंवा कामं व्यवस्थित करू शकत नाही. तर आपण त्याला काय म्हणतो? "काय म्हाताऱ्यासारखं करायलायस?" म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे अ, ही लक्षणं दिसणं म्हणजे वार्धक्याची लक्षणं आहेत आणि अशी लक्षणं आपल्याला मालिशद्वारे दूर करता येतात. म्हणजे वार्धक्याला पुढं ढकलता येतं. अशी लक्षणं पुढे गेली म्हणजेच आपण वार्धक्याला पुढं ढकललो असं सुद्धा आपण तिथं म्हणू शकतो. किंवा वार्धक्य, वार्धक्य असा शब्द योगामध्ये सुद्धा बरेच वेळेस येतो बघा. तो विषय वेगळा आहे. तिथं सुद्धा लक्षणांशी संबंधित ठेवायचं. किंवा तरुणच व्यक्ती आहे, परंतु त्याची त्वचा सुरकटल्यासारखी आहे किंवा वयस्कर लोकांची त्वचा बघा कशी असते, म्हाताऱ्या व्यक्तीची. एकदम अशा गिळगिळ स्वरूपामध्ये, बरोबर आहे. मग अशी त्वचा किंवा चेहऱ्यावरती सुरकुत्या दिसणं, डोळ्याखाली काळं दिसणं, कपाळावरती आट्या दिसणं, हे सुद्धा लक्षणं कशाची आहेत? वार्धक्याची आहेत. आणि ती जर तरुण वयातच दिसायला लागली, तर आपण त्याला काय म्हणतो? काय म्हाताऱ्यासारखं तोंडावर सुरकुत्या पडल्यात. म्हणजेच ही सर्व लक्षणं, अशी वेगवेगळी लक्षणं आपण दूर करू शकतो. मालिशचा उपयोग करून आपण त्यांना दूर करू शकतो. म्हणून वार्धक्य असं दिलेलं आहे. त्यासोबत पुढचं आहे बघा श्रम आणि वात यांचा नाश करतो. म्हणजे काय? श्रम म्हणजे काय? तर आपण कष्ट केलेलं आहे. दिवसभरामध्ये कष्ट केलेलं आहे आणि रात्री जर थोडीशी मालिश केली, तर आपण ती मालिश कशी आहे? श्रमहर म्हणजे कष्टामुळं आलेला जो हे आहे, कष्टामुळं आलेली जो थकवा आहे शरीराला, तो दूर करणारी आहे. म्हणजे श्रमहर आहे. त्याचसोबत वात यांचा नाश करणारी आहे. नाश किंवा शमन असं म्हणूयात. नाश म्हणजे पूर्ण असा नाश त्याचा होत नसतो. इतरी दोष असणं शरीरामध्ये गरजेचे असतात. पूर्णतः नष्ट झाले म्हणजे देहाचीच हे होते. म्हणून वातांच्या शमनामध्ये काय म्हणता येईल? वात कशाला म्हणायचं? हे सविस्तर तुम्हाला नंतर बघायचं आहे. पण वात म्हणजे थोडक्यात एका शब्दात जर सांगायचं झालं, तर दुखणं
असं आपण म्हणूयात. किंवा इंग्रजीमध्ये पेन असं म्हणतो बघा. पेन म्हणजे काय? दुखणं. मग ते कुठं असेल? कुठेही असेल. मानेत असेल, कमरेत असेल, गुडघ्यात असेल, कोपऱ्यात असेल, दंडात असेल, खांद्यात असेल, कुठेही असेल. पायात असेल, हातात असेल. त्याला काय म्हणायचं आहे? आपण काय म्हणतो, की माझ्या हातामध्ये पेन व्हायला लागले. म्हणजे मग आयुर्वेद त्याला काय म्हणतं त्या पेनला? तर वात. वात प्रकोपित झाला असं म्हणतं. म्हणजेच तर ह्या मालिशनं काय होतं? वाताचं शमन होतं. म्हणजेच आता आपल्या ह्या भाषेत जर बघायला गेलं तर काय म्हणता येईल? पेन किलर सारखं ते काम करतं. पेन किलर ह्या आपण गोळ्या खाऊन पेन किलरचं काम करत असतो. पण ह्या ज्या गोळ्या आहेत डायक्लोफेनेक असेल, ॲसिक्लोफेनेक असेल, पॅरासिटामॉल असेल, अशा वेगवेगळ्या या गोळ्या काय काम करतात? पेन किलर म्हणून काम करतात. पण या गोळ्या आपल्या शरीरासाठी अतिशय धोकादायक आहेत. आपल्या किडन्या खराब करणाऱ्या आहेत. परंतु यांचं आपण सलग असं सेवन करू शकत नाही. सलग सेवन करू शकत नाही. जवळपास एक 4-5 दिवस ठीक आहे. पण त्याच्यानंतर 10 दिवस, 15 दिवस, महिनाभर, 2 महिने असं आपण त्यांचं सेवन करू शकत नाही. त्याच्यावरती मर्यादा आहेत. बघा पॅरासिटामॉलच्या गोळीवरतीच लिहिलेलं असतं, की 15 दिवसाच्या वर जर ही गोळी खाल्ली, तर सीरियस लिव्हर डॅमेज होऊ शकतं. म्हणजे जास्त कालावधीसाठी या गोळ्या होऊ शकत नाही. म्हणून त्याचा पर्यायी उपाय किंवा नॅचरल पेनकिलर म्हणून जर आपण ओळखलं, तर कशाला ओळखता येईल? मालिशला ओळखता येईल. हा वाताचं शमन करतो, म्हणजेच दुखणं कमी करणारी आहे. त्यासोबत आणखीन काय बघा, दृष्टी स्वच्छ करते. आता हा विषय जो आहे मालिशचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये आपण पुढे बघूया. दृष्टी स्वच्छ करतो म्हणजे कोणत्या प्रकारामध्ये दृष्टी स्वच्छ करतो तो? त्यासोबत पुष्टी देतो. पुष्टी म्हणजे बळ. बळाची प्राप्ती आपल्याला कशा-कशातून होते? अन्नातून होते. पौष्टिक अन्नामुळं सुद्धा आपल्याला पुष्टी मिळते म्हणजे बळ प्राप्त होतं. त्यासोबत आणखीन काय? तर व्यायामामुळं सुद्धा आपल्याला पुष्टी मिळते, बळ प्राप्त होतं आणि आणखीन एक ॲडिशनल गोष्ट जर त्याच्यामध्ये सांगायची झाली, तर मालिश, अभ्यंग, अंगाला तेल लावून जिरवणं, याच्यामुळं सुद्धा आपल्या शरीराला बळ प्राप्त होतं, बल प्राप्त होतं, पुष्टी प्राप्त होते. आता बघा, पूर्वी किंवा जवळपास एक 30 वर्षाखालचा काळ किंवा एक 25 वर्षाखालचा खालचा काळ. त्या काळी गावोगावी आखाडे राहायचे बघा. आखाडे असायचे आणि त्या आखाड्यामध्ये कुस्ती वगैरे खेळली जायची. रोज आपल्या गावातील सगळी तरुण मंडळी तिथे एकत्र यायची रात्री. वेगवेगळे व्यायाम करायचे, दंडबैठका करायच्या, बैठका करायच्या, कुस्ती खेळायची आणि असा व्यायाम झाला, की त्याच्यामध्ये आठवड्यातून 1 वार दर शनिवारी काय करायची ही सगळी मंडळी, की आपल्या अंगाला तेल लावायचं. पूर्ण अंगाला तेल लावायचं आणि चोळायचे. मग त्याच्यामध्ये आपले सहकारी असायचे. दुसरा व्यक्ती त्याला मदत करायचा, हा व्यक्ती त्याला मदत करायचा. म्हणजे ही एक प्रथा होती. कशाची? मालिशची आणि कधी? तर आणि त्या दिवशी बघा काय केलं जायचं, की दर शनिवारी व्यायाम करायचे नाहीत. फक्त त्या दिवशी मालिश करायची. म्हणजे बघा, व्यायामासोबत मालिशची जोड. व्यायामानं तर शरीराला पुष्टी मिळतेच, पण त्याचसोबत मालिशनं सुद्धा शरीराला पुष्टी मिळते असं सांगितलेलं आहे. आणि जेणेकरून शरीर बलिष्ठ होतं. आणखीन काय सांगितलेलं बघा, आयुष्य वाढवतो. अभ्यंग काय करतं? आयुष्य वाढवतं. म्हणजेच वार्धक्याच्या उलटं. वार्धक्याची जी लक्षणं आहेत, ती दूर करणं म्हणजेच आयुष्य वाढवणं. त्यासोबत निद्रा देतो. म्हणजे निद्रा देणं किंवा दृष्टी स्वच्छ करणं आपण ते पुढे सविस्तर बघूयात. त्यानंतर त्वचा सुकुमार करतो. त्वचा सुकुमार करतो. म्हणजे बघा नावात काय दडलेलं आहे बघा. त्वचा म्हणजे स्किन आपली. सु आणि कुमार या दोन्हीची फोड करायची. सु म्हणजे चांगली सुरकुत्या. आणि कुमार म्हणजे तरुण, तरुणासारखी. सुकुमार म्हणजे ज्याप्रमाणे आता बघा तरुण वयातील व्यक्तीची त्वचा
आणि वयस्कर व्यक्तीची त्वचा याच्या दोन्हीमध्ये फरक असतो. सुकुमार व्यक्तीची ज्याप्रमाणे त्वचा असते त्याप्रमाणे अभ्यंग सुद्धा आपल्या त्वचेला सुकुमारासारखी एक तेजस्वी त्वचा प्रदान करतं. त्यासोबत शरीर दृढ करतं. मजबूती आणि बळकटी देण्याचं काम सुद्धा या मालिशद्वारे केलं जातं. अशी ही माहिती जी आहे ती आपल्याला अष्टांग हृदयामधील सूत्रामध्ये आढळून येते. त्यासोबत आणखीन काय म्हटलंय बघा पुढच्या मुद्द्यामध्ये, तर सर्व प्रकृतीच्या लोकांनी नित्य अभ्यंग करावा. नित्य हा शब्द काय आहे बघा. त्यासोबत वरच्या वाक्यामध्ये सुद्धा सुरुवातीला काय म्हणलेलं आहे, रोज अंगास तेलाचा अभ्यंग करावा. म्हणजे हा दिनचर्येचा भाग आहे. कशाचा भाग आहे? दिनचर्येचा भाग आहे. दिनचर्येमध्ये आपण काय काय करतो बघा. सकाळी लवकर उठतो, शौचास जातो, दात घासतो आणि अंघोळ करतो आणि अंघोळीच्या नंतर डोक्याला तेल लावतो. काल पण हे उदाहरण आपण दिलेलं होतं. डोक्याला तेल लावणं, चंपी करणं, मालिश करणं म्हणजे हा सुद्धा एक मालिशचाच प्रकार आहे, असं आपण काल म्हटलेलं होतं. आणि मालिश ही परंपरेनं पुढे आलेली होती. म्हणजेच रोज अंगाला तेल लावणं हा प्रकार पूर्वीपासून आलेला आहे. फक्त डोक्याला तेल लावणं हा प्रकार नव्हता. तर काय झालं, की तितका वेळ पूर्वीच्या काळामध्ये पूर्ण शरीराला अंगाला तेल लावून अंघोळ घातली जायची किंवा याचंच उदाहरण आपण असं म्हणतो बघा. आता इथंच बदल कसा होतो बघा. लहान लेकरांना आपण पूर्ण शरीराला तेल लावतो का फक्त डोक्यालाच तेल लावतो? लहान मुलांना, बाळांना अंघोळ घालायची झाल्यास? पूर्ण शरीराला. पूर्ण शरीराला. पूर्ण शरीर. म्हणजे पूर्ण शरीराला तेलाची मालिश करतो. पण कालावधीनंतर कालावधी गेला. किती वर्षापर्यंत घालतो असं अंघोळ त्याला आपण? जवळपास 2. 2 वर्षापर्यंत. 2 वर्षाच्या नंतर काय करतो आपण? बंद करतो. परंतु ही जी पद्धत आहे तेल लावून अंघोळ घालायची, ही कंटिन्यू असायला पाहिजे. पुढे कंटिन्युअस झाली पाहिजे. परंतु आपण ती काय करतो? बंद करतो. पण बंद करायच्या याच्यामधली ही प्रक्रिया नाही. कंटिन्युअस चालू ठेवण्याची प्रक्रिया आहे. परंतु आजकालच्या पिढीमध्ये तितका वेळ नाही कोणाला. तितका रोज अंगाला पूर्ण शरीराला तेल लावून अंघोळ करण्यासारखा वेळ नाही आणि वेळ असलाच तरी तितक्या प्रमाणात तेल रोजच भेटणं हा सुद्धा एक हाच आहे, प्रॉब्लेमच आहे. म्हणून वेळेअभावी किंवा तेलाअभावी किंवा आणखीन एक गोष्ट म्हटलं तर बघा, शरीराला अभ्यंग पूर्ण शरीराला करायचा म्हटला, तर पाठीला वगैरे आपण स्वतः अभ्यंग करू शकत नाही. एखाद्या दुसऱ्या व्यक्तीची गरज भासते. मग अशा वेळी हा पण एखादा अभाव असावा, त्याच्यामुळे सुद्धा ही प्रथा नंतर लुप्त झालेली असेल, असं तिथं समजूया. पण हा जो अभ्यंग आहे रोज करावा असं सांगितलेलं आहे. जे आता बघा ह्याच्यामध्ये आपले काय योगामधील षटकर्म आहेत. त्याच्यामध्ये जलनेती असेल तर किती दिवसाला करावी ते सांगतो आपण. 8 दिवसाला, 3 दिवसाला, परंतु रेग्युलर नाही. किंवा बस्ती असेल असे वेगवेगळे प्रकार आहेत. पण मालिश हा जो प्रकार आहे तो नित्य नियमाने करावा असं सांगितलेलं आहे. त्यासोबत पुढे काय म्हटलंय बघा, म्हणजे कोणत्या प्रकृतीच्या व्यक्तींनी कोणत्या प्रकारचं तेल वापरावं त्याच्याबद्दल वर्णन आलेलं आहे पुढे. तर वात प्रकृतीसाठी तीळ तेलाचा वापर करावा. बदाम तेल पित्त प्रकृतीसाठी, एक मिनिट हा. नाही सर, वातप्रकृतीसाठी तीळ तेल आणि बदाम तेल. हा बरोबर आहे. कॉमा दिलेला आहे तिथं. वात प्रकृतीसाठी तीळ तेल आणि बदाम तेल, पित्त प्रकृतीसाठी खोबरेल तेल आणि कफ प्रकृतीसाठी मोहरीचं तेल. आता याच्यामध्ये बघा काय असं वर्णन का दिलेलं आहे, तर त्या तेलाची जी तासीर आहे ती वेगवेगळी आहे. म्हणजे खोबऱ्याचं जे तेल आहे ते शीत आहे, थंड आहे किंवा थंडावा देणारा आहे. म्हणजेच पित्त प्रकृती म्हणजे पित्त म्हणलं की लक्षात ठेवायचं उष्णता आणि कफ म्हणलं की थंड.
म्हणजे कफाचे जे विकार आहेत आणि ते उत्पन्न सुद्धा कशामुळे होतात? थंडीमुळेच उत्पन्न होतात. आता सर्दी म्हणा, खोकला म्हणा, कफ दाटणं म्हणा, दमा म्हणा, थंडी आली की ते चालू होतात किंवा थंड असा अर्थ आपण थंड याचा सहसंबंध कफाशी लावायचा आणि उष्ण आता पित्ताचे विकार काय काय आहेत? जळजळ. जळजळ करणं म्हणजे काय आहे? ते एक प्रकारचं ज्वलन असल्यासारखं, जलन होत असल्यासारखं. म्हणजेच आपण काय म्हणतो दिवसभरामध्ये, की आज खूपच जळजळ होते छातीमध्ये असं म्हणतो किंवा फक्त जळजळ होणं इतकंच पित्त प्रकृतीमध्ये येत नाही, पित्ताच्या विकारामध्ये येत नाही. तर पित्ताचे आणखीन बरेच असे विकार आहेत किंवा फोड येणं किंवा त्वचा लाल होणं, अंग खाजवणं असे वेगवेगळे त्याच्यामध्ये प्रकार आहेत. पण मग जर उष्णतेला थंड करायचं असेल, तर आपल्याला कशा प्रकारचं तेल वापरावं लागेल मग तिथं? थंड अशा स्वरूपाचं. म्हणजे खोबऱ्याचं तेल कसं आहे? थंड आहे आणि त्यासोबत आपण शरीरानुसार सुद्धा तेल बदल केलं जातं किंवा गुडघ्याला मालिश करायची आहे किंवा डोक्याला मालिश करायची आहे. आता बघा, डोक्याला कसं आहे? डोक्याला आपल्याला थंड ठेवायचं आहे आणि पायाला आपल्याला गरम ठेवायचा आहे. बघा आयुर्वेदामध्ये सुद्धा काय म्हटलं जातं, जिसका सिर ठंडा है आणि जिसके पैर गरम है और जिसका पेट नरम है. शिर थंडा, पैर गरम आणि पेट नरम असेल, तर त्या व्यक्तीला रोगाची बाधा होत नाही. त्या व्यक्तीला रोग शिवू शकत नाही. म्हणजेच किंवा आता अंघोळ करण्याच्या बाबतीत सुद्धा तसाच नियम आहे बघा. पूर्ण शरीराची अंघोळ करताना तुम्ही गरम पाण्याने करू शकता. पण डोक्यावरती घेतलं जाणारं पाणी मात्र थंड असावं किंवा अतिशय उष्ण असू नये, कोमट असावं आणि अंघोळ करताना समजा तुम्ही जर थंड पाण्याने अंघोळ करत असाल, तर त्याची सुरुवात डोक्यापासून करावी. म्हणजे पहिला तांब्या आपल्याला कुठे घ्यायचा आहे? डोक्यावर आणि बाकीचे तांबे म्हणजे तसं वरून टाकलं की पाणी पूर्ण शरीरावरती येतच. पण गरम पाण्याविषयी जर बोलायचं झालं, तर पहिला तांब्या डोक्यावर घ्यायचा नाही, पायावर घ्यायचा. पहिला तांब्या पायावर, मग पुढे आपण अंघोळ खांद्यावर वगैरे घेत-घेत डोक्यावरती असं घेत जातो. परंतु एक लक्षात ठेवायचं आहे, की डोक्याला थंड ठेवायचं आहे. काय करायचं आहे? डोक्याला थंड ठेवायचं आहे. मग थंड ठेवायचं असेल, तर त्या डोक्याला तेल सुद्धा कसं लागेल? थंडच लागेल. थंड प्रकृतीचं तेल लागेल. म्हणजे थंड प्रकृतीचं तेल कोणतं आहे? खोबऱ्याचं तेल आहे. किंवा काही जणांना बघा, जे कफ प्रकृतीची लोक आहेत, अशा लोकांनी जर डोक्याला तेल लावलं, खोबऱ्याचं जर तेल लावलं, तर त्यांचं नाक बंद होतं बघा. नाक बंद होतं किंवा डोळ्यामध्ये इरिटेशन झाल्यासारखं होतं आणि डोकं जड पडल्यासारखं होतं. असं कधी झालंय का कोणाला? अनुभव कोणाला? हो. हा अनुभव कोणाला येईल? तर ज्यांना जे लोक कफ प्रकृतीचे आहेत, अशा लोकांना येईल. किंवा आणखीन एक गोष्ट म्हणजे डोळे काही जणांचे बघा डोळे लालबुंद असतात. कायमच लाल दिसतात, लाल भडक म्हणजे रागात आल्यासारखे. ज्या लोकांचे डोळे लालबुंद असतात, म्हणजे हा सुद्धा एक उष्णतेशीच निगडीत प्रकार आहे किंवा पित्ताशी निगडीतच एक प्रकार आहे. मग त्याच्यामध्ये बघा, ज्या लोकांचे डोळे लालबुंद असतात, अशा व्यक्तींनी जरी डोक्यावर खोबऱ्याचं तेल लावलं, तर त्याचे डोळे आपोआप काही वेळाने कमीत कमी एक 5 मिनिटाने आपोआप पांढरे दिसायला लागतात. म्हणजे बुबुळ जे असतात आपले ते स्वच्छ आणि पांढरे दिसायला लागतात. सर, पायाच्या तळव्यांना पण तेल लावलं तरी थंडावा मिळतो. हो. पायाच्या तळव्यांना पण तेल लावलं तरी चालतं. पण ती व्यक्ती जर निरोगी असेल, तर अशा व्यक्तीने पायाच्या तळव्यासाठी मोहरीचं तेल वापरावं आणि जर निरोगी नसेल, अ, कफ प्रकृतीचे असेल, तर त्यांनी सुद्धा मोहरीचं तेल वापरावं आणि पित्त प्रकृतीची जर ती व्यक्ती असेल किंवा समजा पायामध्ये जलन आहे, जळजळ आहे, अशा व्यक्तीने मात्र खोबऱ्याचं तेल वापरलं तरी चालतं.
आणि वात प्रकृतीच्या लोकांनी बदाम किंवा तीळ तेल वापरावं. आता वात प्रकृतीसाठी म्हणजे आणखीन एक इथं विशेष बोलायचं म्हटलं तर बघा, जिथं जिथं दुखणं आहे तिथं सुद्धा ज्या व्यक्तीची वात प्रकृती आहे त्यांनी पूर्ण अंगाला जरी तीळ तेल वापरलं तरी चालतं. किंवा वात प्रकृती वात प्रधान कुठं कुठं असतो, तर जिथं जिथं दुखणं आहे तिथं तिथं वात प्रधान असतो. म्हणजे गुडघा दुखतोय, कंबर दुखते, मान दुखते, तर अशा ठिकाणी आपण वाताचं आधिक्य आहे असं म्हणतो. मग त्या ठिकाणी सुद्धा तीळ तेल वापरलं तर अतिशय उत्तम असा त्याच्यामध्ये फायदा दिसून येतो. कारण तीळ तेल हा वाताचं शमन करणारा आहे. खोबऱ्याचं तेल हा पित्ताचं शमन करणारा आहे आणि मोहरीचं तेल हे कफाचं शमन करणारं आहे. मोहरीचं तेल हे उष्ण आहे. आता हे झाले नियम तेलाच्या बाबतीत. कोणत्या विकारामध्ये कोणतं तेल वापरावं ते बघितलं. त्यासोबत आता पुढे आणखीन बघायचं आहे बघा दुसरं जे सूत्र आहे त्याच्यामध्ये काय म्हटलंय, स्पर्शने आच्छादिको वायू स्पर्शनच्च श्रितम् त्वचश्च परमोऽभ्यंग तस्मात् शीलयेन्नर. म्हणजे हे सूत्र आहे चरक संहितेमधलं. ज्याप्रमाणे अष्टांग हृदय आयुर्वेदाचा ग्रंथ आहे, त्याचप्रमाणे चरक संहिता सुद्धा आयुर्वेदाचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलंय बघा, शारीरिक स्वास्थ्यासाठी अधिक वायूची आवश्यकता असते. आणि हा वायू कशाद्वारे मिळवला जातो? श्वसन संस्थेद्वारे, नाकपुड्यांद्वारे मिळवला जातो. पण आता इथं काय म्हटलंय बघा, चरक संहितेमध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट, वायूचे ग्रहण त्वचेवर अवलंबून आहे. म्हणजे काय? काय उदाहरण देता येईल बरं याच्या बाबतीत? जर समजा एखादा व्यक्ती आहे आणि त्याचं नाक उघडं ठेवायचं आणि गळ्यापासून पायापर्यंत पूर्ण एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये समजा त्याला भरलंय, असं समजूया आपण. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरलंय आणि बाकीचं खालचं सगळं शरीर काय केलेलं आहे, प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आलंय आणि गळ्यापाशी त्या पिशवीची गाठ मारलेली आहे. आणि नाकाचा भाग वर आहे, म्हणजे श्वसन संस्थेचा भाग वर आहे. श्वसन संस्था काय करते? श्वसनाचं काम करते. त्वचा संस्था करत नाही. मग अशा व्यक्तीला म्हणजे काही तज्ञांनी त्याच्यावरती असे काही प्रयोग करून बघितलेले आहेत किंवा एखाद्या व्यक्तीला पूर्ण शरीराला डांबर फासले आणि फक्त नाक त्याचं उघडं ठेवलंय. मग अशा व्यक्तीला किंवा त्या कॅरी बॅगचा जे उदाहरण आहे, त्या व्यक्तीला काय व्हायला लागलं, की गुदमरायला लागलं. असं का होत असेल हो? श्वसन तर चालू आहे. श्वसनाची क्रिया तर चालू आहे, श्वास घेण्याची. पण तरी सुद्धा आता बघा, नाकपुड्या बंद केल्या, श्वसन बंद केले, की गुदमरतं. पण नाकपुड्या चालू आहेत, श्वसन चालू आहे. परंतु असा जर प्रयोग करून बघितला, तर त्या व्यक्तीला सुद्धा गुदमरायला लागतं. असं का होत असेल? रोमछिद्र बंद असल्या कारणाने तिथूनही श्वसन हां, होतं. बघा. तिथूनही श्वसन होत राहतं. रोमछिद्र बंद झाले. रोमछिद्राद्वारे सुद्धा चरक संहितेमध्ये काय म्हटलंय? वायूचं ग्रहण होतं असं म्हटलेलं आहे. मग वायूचे ग्रहण त्वचेवर अवलंबून आहे आणि त्वचेसाठी अभ्यंग तेलाची मालिश ही परम उपकारी आहे. म्हणून मालिश केली पाहिजे, असं सुद्धा म्हटलेलं आहे. किंवा आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर बघा, बदाम, एक छटाक बदाम खाल्ल्यापेक्षा किंवा तेल जितकं जिरवतो, आपण शरीरामध्ये तेल जितकं जिरवतो, त्याचं काहीतरी प्रमाण आहे. म्हणजे बघा, बदाम खाणं जितकं हितावं आहे, त्याच्यापेक्षा दुप्पट शरीरामध्ये तेल जिरवणं हितावं आहे, असं सुद्धा आयुर्वेदामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यासोबत आणखीन एक सूत्र आपल्याला पुढे बघायचं आहे. बघा काय म्हटले, मालिश बाबतीत, मालिश संबंधी शिर श्रवण पादेषु विशेषेण शीलयेत. म्हणजे काय म्हटलंय? अभ्यंग हा मुख्यत्वे करून डोके, पाय व कान
यांची ठिकाणी नेहमी करावा. आता बघा, डोक्याच्या ठिकाणी आपण रोज करतो म्हणजे डोक्याला आपण रोज तेल लावतो. पण पायाला लावत नाही किंवा कानाला लावत नाही किंवा कानात तेल टाकत नाही. पण पूर्वीच्या काळी म्हणजे थोडक्यात आपण लहान होतो, त्यावेळी आपली आई काय करायची, कानात तेल टाकायची बघा. हो सर. आठवतंय का तुम्हाला? हो सर. आवाज येतोय? हो. आवाज येतोय का माझा? हो सर, येतोय. बघा, काय मी काय विचारलं होतं, की पूर्वीच्या काळी किंवा पूर्वीच्या म्हटलं की आपलं डोकं काय म्हणतं, की खूप जुन्या काळी असं विचार करतं. पण अलीकडच्याच काळात पण आपण ज्यावेळेस लहान होतो, त्यावेळी सुद्धा आपली आई आपल्या कानामध्ये तेल टाकायची. पण ही जी प्रथा आहे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये, सध्याच्या काळात, वर्तमान काळात जवळपास लुप्त झालेली आहे असं दिसून येतं. परंतु तुमच्या वेळी असं झालेलं आहे का कधी? किंवा तुमच्या आईनं वगैरे कानामध्ये तेल टाकलेलं आहे का? असं आठवतंय का? असा प्रश्न मी विचारलेला होता. हो सर, कानामध्ये नियमितपणे आम्ही लहानपणी तेल घालायचो. म्हणजे रोज नाही, बरोबर पण आहे. आठवड्यातनं एकदा वगैरे. घातलं जायचं तेल. हो. आणि ते तेल कसं असायचं हो? थंड असायचं का गरम असायचं? कोमट. कोमट असायचं. हां, थोडंसं कोमट करून टाकलं जायचं आणि ते कानात टाकल्यास की कडडड व्हायचं मध्ये. म्हणजे त्याची जाणीव थोडीशी वेगळीच असायची. ज्यानी त्याचा हे घेतलेला आहे अनुभव, त्याला लक्षात येईल बघा. आणि आपण नको, नको म्हणून काय करायचं, रडायचं. कानात तेल टाकायचं म्हटलं की नको म्हणायचं, रडायचं. बरोबर आहे. म्हणजे पण हा प्रकार सुद्धा होता, पण आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये तो लुप्त झाल्यासारखा भासतोय. सहसा अलीकडच्या काळामध्ये हा प्रकार दिसून येत नाही. पण आता बघा काय-काय म्हटलंय, अभ्यंग हा मुख्यत्वे करून डोके, पाय व कान यांच्या ठिकाणी नेहमी करावा. म्हणजेच आता याला शॉर्ट फॉर्म दिले बघा. कशाला? पूर्ण अंगाची जी मालिश आहे, म्हणजे पायाच्या बोटापासून ते डोक्याच्या केसापर्यंत या पूर्ण शरीराला मालिश करायची आहे, रोज करायची आहे असं सांगितलंय. पण तुमच्याकडे वेळच नाही. दिवसभरामध्ये खूप व्यस्त आहात. कलियुगातील लोक किंवा सध्याच्या वर्तमान काळातील लोक खूप व्यस्त आहेत. मग त्यांना वेळच नाही, तर मग त्यांनी कमीत कमी डोक्याला तरी, कानात आणि तळपायांना तरी शॉर्ट फॉर्म दिले. जेवण आणि नाश्ता जसा फरक आहे, कमी वेळामध्ये फास्ट फूड आपण त्याला म्हणतो, कमी वेळामध्ये लाभ घेणं. त्याचप्रमाणे डोकं, पाय आणि कान हे फास्ट फूड सारखं आहे. कमी वेळामध्ये पण महत्त्वाचं आहे. म्हणजेच बघा आणखीन काय म्हणले त्याच्यासोबत, विशेषतः डोके, कान, पाय यांना तेलाची मालिश केल्याने खूप लाभ होतो. हा सुद्धा लाभ कसा आहे? अतिशय प्रमाणामध्ये आहे आणि यालाच शिरोभ्यंग, पादाभ्यंग आणि कर्णपुरण असं म्हणतात. काय-काय म्हणतात? डोक्याला तेल लावून जर मालिश केली, तेल जिरवलं डोक्यावर, तर त्याला म्हणायचं शिरोभ्यंग. पायाला तेल लावून चोळून जर मालिश केली, तर पादाभ्यंग म्हणायचा आहे आणि कानामध्ये जर तेल टाकलं, तर त्याला म्हणायचं आहे कर्णपूरण. अशी ही जुनी संस्कृतमधील नावं आहेत किंवा आयुर्वेद ग्रंथातील नावं आपल्याला तिथं दिसून येतात. पुढे बघूया आता. शिरोभ्यंग काय आहे? पादाभ्यंग काय आहे? किंवा तो कसा करायचा? काय विशेष महत्त्व आहे त्याचं? हं. एक-एक पॉइंट बघूया.
तिन्ही अभ्यंगामधील पहिला अभ्यंग आहे शिरोअभ्यंग. त्याच्याविषयी एक सूत्र आहे ते बघूया अगोदर. अभ्यंग से पिचो बस्ती स्वेचिती चतुर्विधम मूर्धतेल बहुगुण तद्विद्यादुत्तरोत्तरम. म्हणजे बघा काय म्हटलंय त्याच्याबद्दल. डोक्यास तेल जिरवण्याचे 4 प्रकार आहेत. म्हणजे शिरोअभ्यंगाचे प्रकार सांगितलेले आहेत. सूत्रामध्ये काय सांगितलेलं आहे, शिरोअभ्यंगाचे प्रकार. आणि ते किती प्रकारचे आहेत? 4 प्रकारचे आहेत. आणि कोणकोणत्या प्रकारचे आहेत? तर एक आहे अभ्यंग, दुसरा आहे परिषेक, तिसरा आहे बोळा किंवा घडी ठेवणे व चौथा आहे बस्ती किंवा त्याला शिरोबस्ती असं सुद्धा म्हटलं जातं. आणि हे अनुक्रमे एकाहून एक गुणावह आहेत. म्हणजे काय? समजा अभ्यंगाला जर आपण लोखंड म्हटलं तर परिषेकाला काय म्हणायचं आहे? काय म्हणता येईल? पितळ म्हणूया. किंवा बोळा ठेवणं किंवा घडी ठेवणं याला काय? चांदी म्हणूया. आणि शिरोबस्तीला काय म्हणूया? सोनं म्हणूया. म्हणजे त्याचा उपयोग किंवा त्याचं महत्व जे आहे, किंमत, त्या अभ्यंगाची किंमत जी आहे हे अनुक्रमे वाढत जाणारी आहे. अभ्यंगापेक्षा अतिशय लाभ परिषेकाचे आहेत. परिषेकापेक्षा अतिशय लाभ घडी ठेवणे किंवा बोळा ठेवण्याचे आहेत. आणि त्याच्यापेक्षा अतिशय जास्त असे लाभ हे शिरोबस्तीचे किंवा बस्तीचे आहेत. त्यासोबत आता बघूया एक एक प्रकार त्याच्यामध्ये काय काय आहेत. तर पहिला प्रकार आहे अभ्यंग. आता बघा, आणि याचा उपयोग कशासाठी करायचा आहे आणि वापर कसा करायचा आहे आणि हा प्रकार कसा आहे. तर अभ्यंगाचा उपयोग वृक्षता, कंडू, मल वगैरे घालवण्याकरिता करावा. आणि प्रकार कसा आहे? तर आपण रोज जी मालिश करतो, डोक्याला तेल लावून जी मालिश करतो, त्याला म्हणायचं आहे अभ्यंग. तसा प्रकार आहे. म्हणजे त्याला विधी कशा प्रकारे आहे? रोज आपण डोक्याला तेल लावतो त्याप्रमाणे विधी आहे. आणि मग हे कशासाठी उपयोगी आहे? वृक्षता म्हणजे काय? तर बघा, एखादी व्यक्ती तेलच लावत नाही डोक्याला. आता म्हणजे समजा 5-6 महिने तेलच लावलं नाही किंवा काही व्यक्ती अशा असतात की डोक्याला तेलच लावत नाही. मग अशा व्यक्तीची जी डोक्यावरची जी त्वचा असते ती रुक्ष असते. मग ही रुक्षता दूर करण्यासाठी सुद्धा आपण तिथं अभ्यंगाचा वापर करू शकतो. कंडू म्हणजे खाज, डोक्याला खाजवणं, इरिटेशन, डोक्याच्या त्वचेचं इरिटेशन असेल ते सुद्धा कमी होतं. आणि मल वगैरे घालवण्याकरिता सुद्धा याचा उपयोग होतो. त्याचा विधी पण आता मी म्हटल्याप्रमाणे आहे. आता परिषेक म्हणजे हा कसा प्रकार आहे? तर धार लावल्यासारखं सोडायचं आहे. काय केल्यासारखं? धार लावल्यासारखं. किंवा पाणी शिंपडतो बघा आपण, किंवा झाडाला पाणी घालताना एक विशेष अशा प्रकारचं पॉट असतं आणि त्या पॉटला पुढे छिद्र वगैरे असतात आणि ते पाणी जसं पावसाचं पाणी खाली पडतं त्याप्रमाणे त्या पुढील भागातून झाडाला मिळतं. त्याप्रमाणे म्हणजे परिषेक असा त्याचा विधी आहे. शिंपडण्यासारखे किंवा धार धरल्यासारखं. मग याचा उपयोग काय आहे? किंवा याची एक इमेज बघूया आपण परिषेकाची. असा वापर, धार धरल्यासारखा वापर. पण तेल तिथं तर याला साठून राहतंय का? शिरोधारा म्हणतात ना? हो, शिरोधारा म्हणतात. शिरोधारा. किंवा आत्ताचा जो आपण प्रकार बघतोय त्याचं वर्णन सुद्धा असंच आहे. मग त्याला शिरोधारा म्हणत असेल किंवा आणखीन काय म्हणत असेल. बघा, या प्रकारामध्ये तेलाची धार पडते डोक्यावरती आणि वाहून पण जाते. ती थांबलीये का हो धार? तेल तसंच थांबलंय का डोक्यावरती एकाच ठिकाणी? नाही. तेल एकाच ठिकाणी थांबलेलं आहे का? साचवलेलं आहे का इथं? साचवलेलं नाही. एकाच ठिकाणी साचवलेलं नाही. तर ते पडतंयही डोक्यावरती आणि निघूनही जातंय. याला म्हणायचंय परिषेक. आणि या प्रकारामध्ये आता तेलाचं प्रमाण वाढलं का हो?
आपण रोज जे डोक्याला तेल लावतो त्याच्यापेक्षा प्रमाण वाढलं का? हो. डोक्याला तेल लावलं जाणार किंवा चंपी केली जाणारी तेल किती असतं? कमी प्रमाणात. हातामध्ये थोडंसं आपण घेतो आणि ते लावत असतो. पण परिषेकामध्ये लावलं जाणारं तेल वाढलं, प्रमाण वाढलं. तेलाचं पण प्रमाण वाढलं आणि विधी पण बदलला. आता पुढे बघूया. मग या परिषेकाचे काय फायदे आहेत? तर डोक्यातील कोंडा, डोक्यात फोड येणे, मस्तकाचा शूल म्हणजे डोकं दुखणे, हा प्रकार सुद्धा या प्रकारानं आपल्याला कमी करता येतो. डोक्याचा शूल, डोक्याचा दाह म्हणजे भगभग करणे, डोक्याची वरची त्वचा असेल किंवा काही जणाला तसा अनुभव येतो, डोकं गरम झाल्यासारखा. अशा व्यक्तींना सुद्धा, डोक्याचा दाह असणाऱ्यांना सुद्धा परिषेक उपयोगी पडतो. किंवा व्रण, व्रण म्हणजे चट्टे पडणं, खवले खवले पडतात बघा. काही जणांच्या डोक्यामध्ये फोड येतं, फोड फुटतं आणि व्रण होतात, म्हणजे दुखापती होतात किंवा रॅशेस अशा प्रकारचं. जर डोक्याची त्वचा कंडू नावाच्या किंवा खाजरी असेल तर खाजून खाजून काय होतं, व्रण पडतात त्वचेवरती, डोक्याच्या त्वचेवरती व्रण पडतात आणि ह्या व्रणावरती सुद्धा परिषेक नावाचा प्रकार उपयोगी आहे. ह्या वेगवेगळ्या विकारावर जो तेलाचा उपयोग करणे तो परिषेकाने करावा. म्हणजे विकार थोडेसे बदललेले आहेत. सुरुवातीचे विकार कसे होते? सामान्य होते. म्हणजे रुक्षता असेल. आता बघा, रुक्षता म्हणजे आपली जी त्वचा आहे त्याच्यावर जर एक रेष ओढली आपण, वेळ जर बघा रिकाम्या वेळी जर सहज बसलेला असेल तर कधी कधी त्वचेवरती रेष ओढली की ती उठते, दिसते आपल्याला. पण आपली त्वचा जर स्निग्धमय असेल किंवा आपल्या त्वचेला तेल लावलेलं असेल तर ती रेष उठत नाही. म्हणजेच काय झालं, तेल लावल्यामुळं त्वचेची रुक्षता गेली आणि त्वचा काय झाली, स्निग्ध झाली. परंतु अभ्यंग रुक्षता दूर करतो, खाज वगैरे दूर करतो आणि डोक्यातील मल, वरच्या भागातील मल दूर करतो. परंतु त्याच्या पुढे गेलेले विकार, कोंडा असेल किंवा डोक्यामध्ये फोड येणं असेल किंवा मस्तकातील शूल, हा महत्वाचा प्रकार आहे बघा. डोक्यातील फोड वगैरे त्याच्याकडे आपण तितकं लक्ष देत नाही. परंतु काही जणांचं डोकं दुखण्याचा जो प्रकार आहे, हा खूपच काही जणांमध्ये विचित्र दिसून येतो, की सर्व काम त्यागून ती व्यक्ती अंथरूण पांघरून घेऊन झोपी जाते, इतकं त्याचं डोकं दुखतं. आणि खूप असे दवाखाने केलेले आहेत, खूप अशा औषध गोळ्या केलेल्या आहेत, तरी सुद्धा त्या डोके दुखण्यावरती उपयोग होत नाही, परिणाम होत नाही. अशा व्यक्तींनी, मस्तकशूलाच्या व्यक्तींनी हा परिषेकाचा प्रयोग करून बघावा. त्याच्यामध्ये आपल्याला अवश्य लाभ मिळेल. डोक्यातील दाह असेल, व्रण असेल, अशा वेगवेगळ्या विकारावर परिषेक उपयोगी आहे. आता पुढचा प्रकार आहे पिचू. आणि याचा विधी कसा आहे बघा. परिषेकामध्ये तेलाची धार धरलेली होती, तर पिचूमध्ये काय आहे बघा. किंवा वरच्या ह्याच्यामध्ये दिलेला आहे बोळा ठेवणे किंवा घडी ठेवणे. म्हणजेच कापूस तेलामध्ये बुडवायचा आहे आणि तो न पिळता जशास तसा डोक्यावरती ठेवायचा आहे. किंवा एखादं कापड आहे, सुती कापड आहे, ते काय करायचं आहे, तेलामध्ये बुडवायचं आहे आणि जशास तसं ते उचलून डोक्यावरती ठेवायचं आहे. त्याला पिळायचं सर नाही, तेल काढून टाकायचं नाही त्याच्यात. हां, सर हे टाळूवर ठेवायचं की कसं ठेवायचं? टाळूवरच ठेवायचं. बरोबर आहे. प्रश्न हं. बरोबर आहे तुमचा. बघा, एक इमेज दाखवतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. कारण हे जे प्रकार आहेत, विशेष कशाबद्दल बघतोय आपण? शिरोअभ्यंगाविषयी बघतोय. हो. त्याच्यामुळं आपण ते टाळूवरती चालेल. बघा, एक किती इमेज आपण पाहू शकतो. कशी ठेवलेली आहे. वर एक जाडसर कापड आहे, सुती कापड आहे. ते तेलामध्ये भिजवलंय आणि डोक्यावरती ठेवलेलं आहे. पण डोक्याच्या बाजूनं कडेने एक पट्टी बांधलेली आहे. तर ती का असते? कशामुळे बांधलेली असेल ही पट्टी?
तेल गळून खाली येऊ नये म्हणून असेल. छान, बरोबर आहे. तेलाचे लोंढे खाली येतात. आता हा जो कापड आहे तो पूर्णपणे तेलाने भिजलेला आहे. मग सहजच ते तेलाचे लोंढे खाली येतील, पूर्ण शरीराभोवती येतील आणि सगळ्या शरीरावरती ती तेल होईल. ते होऊ नये म्हणून ती पट्टी बांधलेली आहे. पूर्ण शरीरामध्ये ते सगळीकडे उतरू नये. तेलकटपणा येऊ नये त्याच्यामुळे ते वापरलेलं आहे. आणि असा जो विधी आहे त्याला म्हणायचं आहे पिचू. मग हा पिचूचा काय वापर आहे? कशासाठी उपयोग होतो? तर केस गळणे, दुखणे किंवा डोके दुखणे असं सुद्धा त्याला म्हणूया. दुखणे म्हणजे डोकं दुखणे किंवा त्यातून वाफा निघणे. म्हणजे काही व्यक्तींना वरच्या प्रकारात काय म्हटलं बघा आपण, काही व्यक्तींना डोकं गरम झाल्यासारखं भासतं. दाह, उष्णतेचा त्रास होतो डोक्याशी संबंधित. तर काही व्यक्तींना डोक्यामधून वाफा निघाल्यासारखं असा अनुभव येतो. असा प्रकार. कोणाला असेल तर सांगू शकता कोण त्याचा अनुभव वगैरे घेतलेला असेल तर. परंतु मीही घेतलेला नाही किंवा तुम्हीही कोणी घेतलेला नाही. पण वाफा निघाल्यासारखा त्या व्यक्तीला अनुभव येतो किंवा डोळे ताठरणे ह्या वेगवेगळ्या विकारावरती तेलाची घडी डोक्यावर धारण करावी. आता सर, याच्यामध्ये सुद्धा हां, एक बोला. प्रश्न कसा की आपण हे जे सगळे तेलाचं प्रकार करतोय हे सगळे, मग त्याच्यासाठी एक स्पेसिफिक तेल सिद्ध केलेलं असेल ना? म्हणजे जसं आपण मगाशी म्हणाले की वात प्रकृतीसाठी बदाम तेल, तीळ तेल, पित्त प्रकृती खोबरेल, त्याप्रमाणे हे डोक्याचे जे आता केस गळणे आहे, दुखणं आहे किंवा वाफा निघणे, यासाठी तेल ते कुठल्या प्रकारचं वापरले? ते पण महत्वाचंच आहे. आता त्या विकारानुसार त्या पद्धतीचं तेल वापरलं जातं. आता डोकं दुखणं आहे. मग ते दुखणं कसं आहे? पित्तज प्रकृतीमुळं दुखतंय. आता काही जणांचं डोकं पित्त वाढल्यामुळं पण दुखतं बघा. आणि काही जणांना पित्त वाढल्यामुळं चक्कर पण येते. म्हणजे हे सगळं कशाशी संबंधित आहे? पित्ताशी. पित्त वाढल्यामुळं चक्कर पण येते, डोकं पण दुखतं, डोक्यामध्ये दाह झाल्यासारखा वाटतो. म्हणजे ते डोकं किंवा आणखीन एक गोष्ट म्हणजे वातामुळं सुद्धा डोकं दुखतं. मग आता त्या कफामुळे पण. हां, कफ म्हणजे बघा, कफ म्हणजे कफाचा प्रकोप झाला म्हणजे काय? सर्दी झाली. सर्दी झाली की आपलं डोकं दुखतं, जाम होतं. मग हा आलेला व्यक्ती कोणता विकार घेऊन आलाय आणि तो विकार कफज प्रकृतीचा आहे का वातज प्रकृतीचा आहे का पित्तज प्रकृतीचा आहे हे ओळखता आलं पाहिजे. हे ओळखणं गरजेचं आहे आणि ते ओळखल्यानंतर मग त्याच्यावरती तेलाचा कोणता वापर करावा. मग ते मग नंतर ठरवायचं आहे आपल्याला. आणि त्या विकारानुसार डोकं दुखत असेल तर कोणता वापर करावा? दाह होत असेल तर कोणता करावा? समजा दाह होत असेल किंवा रॅशेस असतील किंवा डोक्यावरती फोड-फुटकुळ्या येत असतील, तर अशा वेळी तिथं आपण खोबऱ्याच्या तेलाचा वापर करू शकतो. कारण दाह कमी करणारा आहे, शांत करणारा आहे आणि खोबऱ्याचं तेल कसं आहे? थंड आहे, शीतल आहे. म्हणजेच ते सहजच दाह कमी करेल किंवा रॅशेस त्याचं पण ते दुखणं कमी करेल. म्हणजे त्या विकारानुसार आपल्याला ते ठरवायचं आहे. आता बघा, फक्त डोक्याशी संबंधित नाही, तर शरीराच्या वेगवेगळ्या भागात सुद्धा दुखणं कशामुळं आहे ते ओळखून आपल्याला तिथं लक्षात ठेवायचं आहे. आता पिचू नावाचा जो प्रकार आहे, तेलाची घडी ठेवणं. आता ही तेलाची घडी आपण फक्त डोक्यावरच ठेवायची आहे का? पिचूची जी विधी आहे ती काय आहे? कापसाचा बोळा किंवा कापड तेलामध्ये बुडवणं आणि एखाद्या भागावर ठेवणं शरीराच्या. तर शिरोअभ्यंग बघतोय म्हणून डोक्यावर ठेवायचा आहे असं म्हणलेलं आहे. आणि जर गुडघा दुखत असेल तर गुडघ्यावरती पण ठेवू शकतो. अशी घडी नाभीवर पण ठेवू शकतो सर आपण. हां. पोटावरती ठेवता येते, कमरेवरती मेंदीवर. ठेवता येते. हां. कमरेवर ठेवता येते, डोक्यावर ठेवता येते, मानेवर ठेवता येते. जे शरीराच्या कोणत्या भागात दुखणं आहे त्या भागानुसार आपल्याला ती ठेवता येते. किंवा आणखीन एक प्रकार कोणता बघितला आपण? शिरोधारेचा. तेलाची धार धरणं. एखाद्या भागावर तेलाची धार धरणं. तर शिरोधारा म्हणून डोक्यावरती धार धरलेली आहे. पण
तर गुडघा दुखत असेल तर गुडघ्यावर सुद्धा आपण एखाद्या तेलाची धार धरू शकतो. हा तो एक विधी आहे. आलं लक्षात? अभ्यंग म्हणजे ही सामान्य पद्धत आहे. तेल लावून हलक्या हाताने मालिश करणं, ही सामान्य पद्धत. मग ते आपण डोक्याला पण वापरतो, गुडघ्याला पण वापरतो, कमरेला पण वापरतो. अशाच प्रकारे अभ्यंग, परिषेक, पिचू आणि बस्ती हे प्रकार सुद्धा डोक्याला पण वापरता येतात आणि शरीराच्या विविध भागात विविध रोगानुसार, दुखण्यानुसार त्या भागामध्ये सुद्धा आपल्याला ते वापरता येतात. आता कुठपर्यंत आलोय आपण बघा. पिचू सर हा ते किती प्रकार वेळ झाला. ठेवायचं? त्या रोगावर अवलंबून असतं ते. किती वेळ ठेवायचा? म्हणजे प्रमाण किती आहे, दुखण्याचं प्रमाण किती आहे, प्रकोप किती झालेला आहे, त्याच्यानुसार ते ठरवता येतं आपल्याला. तर पुढचा एक प्रकार बघूया शेवटचा शिरोबस्तीचा. तर आता याचा विधी बघूया अगोदर शिरोबस्तीचा, मग त्याच्यानंतर त्याचे फायदे बघूया. तर शिरोबस्ती विधी खाली दिलेला आहे बघा, 4 नंबरच्या खाली. काय काय म्हटलंय बघा त्याच्यामध्ये. रोग्याला शोधन, स्नेहन व स्वेदन विधी करून बघा, हे पूर्वकर्म आहेत. शिरोबस्ती देण्याच्या अगोदरचे कर्म म्हणजे पूर्वकर्म म्हणायचं. मग काय काय आहेत? शोधन, स्नेहन आणि स्वेदन. शोधन म्हणजे काय? तर आयुर्वेदामध्ये काही असे प्रकार आहेत किंवा कृती आहेत, ज्याच्यामध्ये आपल्या शरीरातील विजातीय घटक काढून टाकण्यासाठी ते प्रकार वापरले जातात. म्हणजे विरेचन सारखा प्रकार. विरेचनामध्ये सुद्धा काय करतात, की हिरडा म्हणा, असा प्रकार दिला तर आपल्या मोठ्या आतड्यातील मल दूर होतो किंवा विजातीय तत्व दूर होतात, असं म्हटलं जातं शरीरातील. त्याचप्रमाणे शोधनाचा प्रकार सुद्धा या शिरोबस्ती दिल्या जाणाऱ्या व्यक्तीला द्यावा. त्यानंतर किंवा पूर्वकर्माबद्दल जर थोडक्यात समजायचं म्हटलं, तर एखाद्या व्यक्तीला आपल्याला सूत्रनेती द्यायची आहे. पूर्वकर्म का करावं? याच्याबद्दल जर बघायचं झालं तर आपल्याला एखाद्या व्यक्तीला तर सूत्रनेती द्यायची आहे उद्या सकाळी द्यायची आहे. तर आदल्या दिवशी नाकामध्ये एक थेंब गाईचं तूप किंवा तेल टाकावं. हे काय सूत्रनेतीचं पूर्वकर्म झालं. मग हे का केलं असेल? असं का करायचं मग? कोरडेपणा सर तो कमी होतो आणि तो नाक भाग मऊ होतो. नाकातील कोरडेपणा कमी होतो, नाकाच्या हा. त्वचेचं स्वेदन होतं, मुलायमता येते आणि जेणेकरून आपल्याला सूत्रनीती करताना त्रास होणार नाही आणि ती सहज गतीनं, सहज रीतीनं आपल्याला पार पाडता येईल. आणि तेल आणखीन एक विशेष काय आहे बघा, तेलाचं वैशिष्ट्य काय आहे? तेल हे घर्षण कमी करतं. बघा, म्हणूनच आपण सायकलीच्या चेनला वापरतो, फॅनला वापरतो. जिथं-जिथं घर्षण जास्त आहे, तिथं-तिथं तेलाचा वापर आपण करतो. गुडघ्यामध्ये सुद्धा घर्षण जास्त आहे. म्हणून गुडघ्याला सुद्धा तेलाची मालिश करतो. तेल काय करतं? तेलाचा एक गुण काय आहे विशिष्ट असा? घर्षण कमी करतं. स्निग्धता. घर्षण कमी करतं. म्हणजेच कशाबद्दल बघतोय आपण? बघा, अ, शोधन. शोधनामध्ये अगोदर शोधन करून घ्यावं. म्हणजे शोधनाचा एक उदाहरण दिलेलं होतं सूत्रनीती आणि पूर्वकर्म म्हणजे काय? पूर्वकर्म केल्यानं काय होतं? तर जे मुख्य कर्म आपण करतो, ते सहज गतीनं करता येतं म्हणून पूर्वकर्म करायचं असतं. किंवा योगा करण्यापूर्वी आपण काय करतो? वॉर्मअप सूक्ष्म करतो व्यायाम योगासन करून. किंवा सूक्ष्म व्यायाम करतो, जेणेकरून अवघड आसनं आपल्याला करता येतात. म्हणून ही शिरोबस्तीच्या अगोदरची पूर्वकर्म आहेत. शोधन एक, स्नेहन. स्नेहन म्हणजे एखाद्या ठिकाणी तेल लावून चोळणे. त्याला सुद्धा स्नेहन असं म्हटलं जातं. आणि स्वेदन म्हणजे वाफ देणे, शेक देणे किंवा गरम करणे. म्हणजे तिन्हीचा उद्देश काय आहे? गरम करण्याचा उद्देश आहे. वाफ देणे, शेक देणे, गरम करणे. आणि या स्वेदनामध्ये आता तुम्ही म्हणसाल, वरच्या वाक्यात तर तुम्ही सांगताना म्हटलं, की डोक्याला थंड ठेवायचं आहे, गरम करायचं नाही. किंवा आणखीन एक तुम्ही बरेच वेळेस पाहिलेलं असेल बघा,
स्वेदन चिकित्सा, वाफ देण्याची जी चिकित्सा आहे त्याच्यामध्ये एक कपाट असतं लाकडी, आणि त्या कपाटामध्ये एक प्रकारची ही निर्माण केलेली असते, वाफ, स्टीम निर्माण केलेली असते. सर्व शरीर म्हणजे गळ्यापर्यंतचं शरीर त्या कपाटामध्ये असतं आणि डोक्याचा भाग वर असतो. का? तर डोक्याला गरम करायचं नाही आपल्याला. बरोबर आहे? त्याच्यामुळं. मग इथं काय म्हणलंय आणखीन? स्वेदन म्हणलेलं आहे. वाफ किंवा गरम करण्याचा प्रकार आहे. पण स्वेदनामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. ते प्रकार आपल्याला नंतर बघायचे आहेत. म्हणजेच ही 3 कर्म अगोदर करून घ्यावीत, पूर्वकर्म करून घ्यावीत. मग त्याच्यानंतर संध्याकाळच्या सुमारास गुडघ्या इतक्या उंच मऊ खुर्चीवर बसून त्याच्या डोक्याला तितक्याच घेराचा, म्हणजे जे आता डोक्याचा घेर जस्तीचा वेगळा आहे. आता कोणाला छोटी टोपी येईल तर कोणाला मोठी टोपी येईल. म्हणजे डोक्याचा जस्तीचा घेर वेगळा आहे. म्हणजे डोक्याच्या घेराप्रमाणे काय वापरायचं आहे तिथं? चमड्याची एक टोप वापरायची आहे. काय वापरायची आहे? चमड्याची टोप वापरायची आहे. ती दोन्ही बाजूनं कशी असेल? उघडी असेल, पण डोक्यावर ठेवल्यामुळं डोक्याकडचा भाग त्या टोपीचा काय झाला? बंद. पाईप सारखं लक्षात ठेवा, पाईप आहे. पाईप दोन्ही बाजूनी उघडा असतो आणि एक बाजू जर फरशीवर ठेवली तर फरशीकडचा भाग काय झाला? बंद झाला. त्याचप्रमाणे आता ही चमड्याची पिशवी आहे आणि ही पिशवी किंवा तिलाच अलीकडच्या काळात, पूर्वीच्या काळामध्ये चमड्याची पिशवी वापरली जायची, पण अलीकडच्या काळामध्ये तिच्यात बदल होत आले. म्हणजे शिरोटोप म्हणून आपल्याला मिळते, ही टोप सुद्धा आता अलीकडच्या काळामध्ये वापरली जाते. कारण पूर्वी बघा, आता अलीकडच्या काळामध्ये सूत्रनीती करण्यासाठी पण रबर वापरतोय. पूर्वी काय वापरलं जायचं? सूत्र वापरलं जायचं. प्रगती झाली आणि बदल झाला, परिवर्तन झालं. पूर्वी रबर होतं का हो? नव्हतंच. रबराविषयी माहिती येईल का? रबर नेती म्हणून कुठं आहे का हो? कोण्या ग्रंथात वाचले का? त्याचा उल्लेख तुम्हाला मिळणार नाही. तर त्याचं नाव फक्त सूत्रनेती म्हणून मिळेल. परंतु अलीकडच्या नवीन प्रगत काळामध्ये सूत्राच्या ठिकाणी रबर वापरला जायला लागला. त्याचप्रमाणे पूर्वी चमडा मिळायचा, त्याच्यामुळं चमडा वापरला जायचा. आणि त्यासोबत बघा, जर कापड ठेवलं असतं तर कापडामध्ये तेल वतलं वरून तर काय होईल हो? बाजूला येईल, बाहेर येईल. किंवा जर कॅरी बॅग जरी ठेवली तरी ठीक आहे बघा. कॅरी बॅग जर चहूबाजूनं बांधली, वरून उघडी ठेवली आणि मध्ये तेल भरलं तर तेल बाहेर येणार नाही. पण पूर्वीच्या काळात कॅरी बॅग होती का? नव्हती. प्लॅस्टिक नव्हती. मग तेल ओतलेलं बाहेर येऊ नये असं साधन पाहिजे. असं काहीतरी लवचिक साधन पाहिजे. म्हणून तिथं चमड्याचा वापर केला जायचा. आणि हा चमडा म्हणजे त्या व्यक्तीच्या डोक्याच्या आकारमानानुसार असावा आणि तो नंतर खालच्या बाजूने बांधायचा आहे आपल्याला. बघा, आता एक इमेज बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल काय आहे हे. एक मिनिट हा. शिरो बस्तीची इमेज आता याच्यामध्ये आपण पाहू शकतो. बघा, हा व्यक्ती गुडघ्या इतक्या उंच खुर्चीवर बसलेला आहे आणि वर काळ्या रंगाची टोपी दिसते बघा आपल्याला. दिसली का टोपी? यालाच शिरोटोप म्हणायचं आहे. पूर्वीच्या काळामध्ये ही चमड्याची असायची, गोल अशी. वरच्या बाजूने पोकळ आहे, म्हणजे वरून आपल्याला तेल वतायचं आहे. वरून तेल वतायचं आहे आणि तेल ते कुठे येऊन साचेल? मग डोक्यावर येऊन साचेल. आणि खालून काय बांधलेलं आहे? कापड बांधलेलं आहे. किंवा आणखीन त्याचं वर्णन पुढे बघूया काय म्हटलंय आणखी. बघा, पिशवी लक्षात आली तुमच्या. आणि काय काय म्हणलंय? खाली समान रेषेने नाडीने बांधावे, म्हणजे दोऱ्यानं बांधायचं आहे किंवा कपड्याने जरी बांधलं तरी चालतं. का? तर मध्ये ओतलेले तेल बाहेर येऊ नये म्हणून खालची बाजू बंद करून टाकायची आहे. नंतर त्या चमड्याच्या आतून व बाहेरून
उडदाच्या पिठाचा लेप करावा. उडदाचं पीठ असेल किंवा गव्हाचं पीठ असेल ते वापरता येतं. का लेप करायचा आहे? तर ते मध्ये ओतलेलं तेल बाहेर येऊ नये त्याच्यामुळं. आता आपण दोऱ्यानं तर बांधलोय गच, परंतु एखाद्या वेळेस थोडीफार जागा असली तर ते तेल मध्ये ओतलेलं मध्ये साठून राहणार नाही, बाहेर येईल. त्याच्यामुळं पिठाचा वापर करायचा आहे. आणि कारण का सांगितलंय तर आत घातलेले तेल बाहेर ओघळणार नाही, त्याच्यामुळं असा तिथं वापर त्याचा करायचा आहे. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे बघा, त्या शिरोबस्तीत व्याधीच्या अनुरोधाने पक्क केलेले कोमट तेल केसाच्या सपाट 2 बोटे वर येईपर्यंत भरावे. किती भरायचं आहे ती टोपी? पूर्ण भरायची आहे का? समजा 1 फुटाची टोपी वापरलेली असेल तर 1 फुटापर्यंत तेल भरायचं आहे का? नाही. तर डोक्यापासून वर 2 बोटापर्यंत इतकं तेल भरायचं आहे. आणि आणखीन एक काय म्हटलेलं आहे अगोदर, त्या बस्तीत व्याधीच्या अनुरोधाने, म्हणजे कशा प्रकारचा व्याधी आहे. आताच वर तुम्ही प्रश्न केलेला होता, कोणतं तेल वापरायचं. आणि त्याच्यामध्ये फक्त तेलच नाही तर औषधी सुद्धा मिसळून परिपक्व केलं जातं, असं तेल सुद्धा वापरलं जातं. पण त्या रोगानुसार त्या औषधीने पक्क केलेलं तेल वापरलं जातं किंवा त्या रोगानुसार ते तेल वापरलं जातं. आणि ते किती भरायचं आहे, त्याचा विधी किती आहे, तर 2 बोटं मध्ये बुडतील इतकं ते भरायचं आहे. आणि हा झाला शिरोबस्तीचा विधी. आता शिरोबस्तीचे जे फायदे आहेत ते आपण उद्याच्या तासामध्ये बघूया. थांबूयात. हो हो सर, सर. थँक्यू.